माझी प्रियाला प्रीत कळेना. माझ्या मुलीच्या नशिबामध्ये वडिलांचं सुख नव्हतं. लहान असतानाच तिला सोडून मी निघून गेलो. माझ्या आठवणीवरती ती मोठी झाली. आणि आज आता जेव्हा मी परत आलो तरी सुद्धा तिला ओळखण्यामध्ये मी कमी पडलो. म्हणजे साहेब अख्खी दुनिया फिरलो, पण आपलीच माणसं आपल्या इतक्या जवळ असतात हे कळायला मला जरासा उशीरच झाला. राजेसाहेब, ज्यांना आपण हक्काने रागवू शकतो, ज्यांच्या चुका आपण माफ करू शकतो, तीच आपली माणसं असतात. झालं गेलं सगळं विसरून जाऊया आणि आनंदात राहूया. शेवटी आपल्या मुलांचा आनंद तोच आपला आनंद, नाही का? तेव्हा जाऊ देत त्या कटू आठवणी, विसरा, तोंड गोड करा. अरे काहीतरी मिठाई वगैरे आणणार आहे कुठेतरी? हो बाबा, चंदू गेलाच काहीतरी गोड आणायला. मिठाई खा ना. अगं खा ना. खाल्लंस म्हणजे तुला कळेल की तोंडात काय किंवा मनात काय. गोडवा असलं की किती छान वाटतं. अशी बघू नकोस माझ्याकडे, मला काय फरक पडत. पण रिया, तू जर शमिकाचं सुख मोकळ्या मनाने ऍक्सेप्ट केलंस तर तुला नक्कीच फरक पडेल. सगळे तुम्हाला खाली बोलावतायत आणि तुम्ही इथे आहात. वा, सॉरी हा, तुम्हाला डिस्टर्ब केलं ना जरा. असू दे. आणि आता स्वप्नाच्या स्वर्गातून जरा बाहेर या. आय मीन गच्चीवरून खाली चला. हो, आज जे काय चालू आहे ना, हे आनंद सोहळा बघून तुझं जे काय तोंड कडवट झालं ना, त्यामुळे तुझ्यासाठी मिठाई आणली. अगं खा ना. अजून भरपूर मिठाई खायच्या आहेत तुला. त्यांच्या एंगेजमेंटचे मलाई पेढे खायचे आहेत, लग्नाची जिलेबी खायची आहे. सगळी प्रॉपर्टी त्यांच्या नावावर झाली की बर्फी खायची आहे. नाही, आज जे काय चालू आहे त्यामुळे सध्या तरी अनिरुद्ध राजेंचे हॉट फेवरेट तेच दोघं असणार आहेत. म्हणजे काय, प्रियाचा तर पत्ता कट झाला त्यामुळे तिचा तर काही संबंधच येत नाही. तुझ्यावर आणि रियावर अनिरुद्ध राजेंचं कण मात्र सुद्धा प्रेम नाहीये. त्यामुळे सगळी प्रॉपर्टी या तिघांमध्येच डिवाइड होणार. अभिजित, शमिका आणि आशू. तू फिर हे मस्त असे डिझायनर साड्याच घालून, असे छानसे अजून मोठाले टिकल्या ओढून छान मेकओव्हर कर. फिर सँडी, तू मला तुझ्या नेहमी त्या माइंड ब्लोईंग डोक्याबद्दल सांगायची ना, त्याचा जरा वापर कर ना. त्याचा जरा वापर कर आणि असा काहीतरी प्लॅन कर की अभिजित आणि शमिका अनिरुद्ध राजेंच्या मनातून आणि या घरातून कायमचं निघून जाते. तरच काहीतरी होऊ शकतं. पेंडसे साहेब, बैठका तर आपले होतच राहतील आता, पण मला असं वाटतं की ते 15 दिवसामध्ये लग्न आणि साखरपुडा याच्या बाबतीत काय हालचाल झाली तर मला वाटतं फार बरं होईल. आहे त्या 15 मुहूर्त आहेत. एखादा चांगला असं मुहूर्त बघून आपण त्या सोमवारात सुरू करू. काय गाई? जे होतंय ते चांगलंच आहे. होऊ देत तुमच्या मनासारखं.